तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या माझ्या ह्या ब्लॉगमध्ये. तर चला सुरू करूयात, निघूयात ग्राउंडवर. कॅमेरा आणि व्हिडिओ ग्रुपला टाका जो बोला तो करके दिखा. काय घ्यायचं भाई? आपण आहे ना पहिले बॅटिंग घेऊ. चला बॅटिंग बॅटिंग जा बॉलिंगला. भैया मला वाटत होतं इकडे पट्टी पाहून तू पहिले बॉलिंग नवीन पिच पे आपको धो डालेंगे अभी. आणि भैया स्ट्रायकर कडून हरी काका करणार नाहीये. पहिला ये सामन्याचा या दुसऱ्या इनिंगचा पहिला ओव्हर हरी काका स्वतः आपल्या कप्तानशी मध्ये घेऊन येताना 1 बॉल 4 रन सुपर ओव्हर. भैया या ठिकाणी समोर मारलेला शॉट जात आहे. अरे काय ओव्हर थ्रो केला रे. चौथा लाव हाताने लाव आमच्या या गौशाळा ग्राउंडवर पहिली सुपर ओव्हर झाली आणि ती सुपर ओव्हर बी टाय झाली आणि त्यात आता बॉल आउट घेतोय आम्ही. उशीर झालाय पण तरी निकाल लागला पाहिजे. पहिला बॉल आउट नितीन सर. हा तो घ्या सर. हा फेकला म्हणून गेले. आता दुसरी टीम रोहित. 0-0 आणि हा पण मिस. मी येतो आता. अरे वा मिस. अरे लगाओ गाणं लगाओ. सर हो सर आता कुठं चालले? हो सर हारू शकत नाही तर आता हे काहीतरी काहीतरी गेम नाहीये. इंटरनॅशनल मॅच बघते का ना तुम्ही? ठीक आहे, हार स्वीकार केली आम्ही. आमच्या काही मिस्टेक झाल्या छोट्या चला मंडळ मंडळ कोण आहे आज? मंडळ घरी चाललं तिकडं. मंडळ पाहणं कसे चालले तिकडं. मंडळा अरे तो पाहायला आला रे. अरे तर चला आता मी आणि सिद्धूने पाणी मारून घेतलंय मस्त. बाकीचे लगेच पळून जाते. आता बाकीचं ते पीच बी चांगलं पाहिजे तरी पळून जातात. आता उद्या असं नाही, उद्या मी खेळत चालू करणार नाही. आता उद्या पहिले पिचचं काम तर खेळ नाही, तर उद्या एक दिवस खेळ नाही आलं तरी चालू. पिचचं काम प्रॉपर करून घेणार आहात. तर आता मस्त रेडी झालेलो आहे आणि मम्मीनी एकदम मस्त असे पराठे केले आज. हे बघा, गरमागरम पराठे खायला मजाच वेगळी येते. तर आता एक कस्टमर आलं होतं तर केलं ते. तर त्यांना बेंच पाहिजे होतं. नाश्ताच करत होतो मी, पण ते आले होते पटकन. तर म्हटलं चला ऑफिस खोललं, पटकन बिल करून दिलं सगळं. चला आता पटकन खाऊन घेतो. खाण्यात गॅप पडला का ॲक्च्युली भूक मरून जाते. कार्टून लाव, कार्टून कॅडबरी आणायला गेली मम्मा. पराठे खायचे पराठे. हा पॉम नाटक करतो पॉम. काय मोटर को मोटर की पत्ती टूट गई, वो रख के आया था तो दूसरा निकाल के लाया टेबल. ये वाली जो है ना एंगल टूट गया तो ये अपना गोडाउन में था ना? हाँ ये गोडाउन बड़ा वाला है. ये हालता कम है. जो अपनी मोटर है ना, इसको बड़ी वाली मोटर हर्ष के पास पड़ी है. हो गई 1 साल तक कम से कम ही नहीं. देखता मैं, क्योंकि अगर ये छोटी मोटर पे नहीं इतना घूमेगा, ये हेवी. वो टेबल है जो वो ये है ना प्लेट लोखंड की, यही 5-6 mm की है शायद. 6 mm के डरवाले वो भी खाली ऊंचा है सब बराबर. एक बार बन गया है तो ठीक है. अभी इसको एडजस्ट करके चलने दो. हाँ, इसको तो एडजस्ट करिए. वो भी बनाएंगे और इसको वो बड़ी वाली मोटर अंकल को बोलता लाने.
आता नाही, आता दादाची गरज आहे पठार मला. आजचा उद्या दिवस मग तेच सांगितलं तुला, असा हिशोबने तुला सोपं जाईल भरायला. ये अक्का इंडिया जानता है हम तुम पे मरते हैं. सध्या तुम सिर्फ साइड पे मरते है, लवकर गाडी भरते आणि लवकर या असं निकलते. त्या दिवशी थोडं ना एखादा हप्ता आधी सांगत चाल, काय होतं वेळेवर मग गडबड होऊन नाही जाते. नाही, मी म्हणलं याच्यामध्ये असणार आहे. मी चेक केले ते आज सकाळी, तर मग नाही सापडले त्यात. ठीक आहे, चालतं तेवढं आज आणि उद्या पुरलं ना तुम्हाला. हा, आज उद्या पुरं. ठीक आहे, उद्याच प्रयत्न करतो, नाही आली तर गाडी परवा होईल. ओय क्या बोलती तू? हो अभी बातें नहीं करती पहले जैसा, शर्माती है सिर्फ. हाँ जाओ खिला लो. काय आहे शेट, काय पाहिजे? शार्पनर. नुसते शार्प करून ठेवून देतो. सगळ्या पेन्सिली संपून टाकल्या माझ्या. बस आता दुसरी घे, आता झालं ते. दुसरी घे आता, झालं ते. आता ते तुटून जातं परत केलं तर. चला आता मी गावात चाललोय. ते एक पॉलिसी केली होती त्याच्यासाठी, मला ते ब्लड आणि ते द्यायचं आहे. तर हॉस्पिटलमध्ये एक फोन आला होता मला, अपॉइंटमेंट आहे ते सगळं ऑनलाईन होतं. आता सगळं एकदम ऑनलाईन प्रोसेस असते. त्यांचा फोन आला कंपनीतून, अशाच्या ठिकाणी तुमची अपॉइंटमेंट केली आहे. 2-3 दिवसापासून जायचं होतं, पण कोण नव्हतं म्हणून वेळ भेटत नव्हता. आता जाऊन येतो टपकन. हायपरटेन्शन नाही, कोलेस्ट्रॉल नाही, स्ट्रेस डिप्रेशनमध्ये आहे का तू? नाही. आणि वेट गेन, काही वजन वाढलं असतं तसं? वाढलं नाही. ब्लड रिलेटेड डिसऑर्डर काही, आणि डोळ्याचा नाकाचा काही कशाचा काही त्रास? नाही, काहीच नाही. डोकं दुखणं नाही. फिट्स कधी आले? नाही. काही दमा बिमा? नाही, काहीच हार्ट प्रॉब्लेम? नाही. समथिंग पाल्पिटेशन? नो. डायजेस्टिव्ह सिस्टीम? नो. भरपूर बारीक प्रश्न. काही विचारते काही? तर झालं आहे सगळ्या टेस्ट करून एकदाचा. खूप वेळ लागला, खूप वेळ म्हणजे 2 तास गेले. एवढ्या टेस्ट मी माझ्या आयुष्यात कधीच केल्या नव्हत्या. पहिल्यांदा ही झाली का ती झाली का ही झाली का ही. मला तर 10-20 प्रश्न विचारले. सिगरेट पितो का, दारू पितो का, हे करतो का, ते करतो का, काय काय होतं त्याच्यात, निकोटीन किती, काय किती, त्या पण टेस्ट होत्या. पण त्यांना म्हटलं ते सिगरेट दारूच्या टेस्ट करूच नका. नाही तर अजून 1-1.5 तास गेला असता माझा. आता इथे स्टॉकिंगचंच काम चालू आहे अजून. तर ॲक्च्युली जागा शिल्लक नसल्यामुळं आता ते इथं लावत आहे ऑफिसच्या बाजूला. तर जेवणं झाले सगळ्यांचे. आता गाडी यायची वाट बघताय. गाडी येते भरून द्यायची. बाकी आज तर काय प्रोडक्शन चालू करणार नाही, कारण मेन जे माणसं आहे तेच नाही आहे. काल थोडंसं दुखापत झाल्यामुळं त्यांचा आराम चालू आहे आता. प्रॉपर करून घ्या बरं का अंकल. आता प्रॉपर करून घ्या, परत तुटले नाही पाहिजे. कारण आता 2-1 महिने झाले त्याला. वेल्डिंगचं असंच असतं आता. तर आता ट्रॅक्टर घेऊन चाललेलो आहे तिकडं पाईप फॅक्टरीत. ते मोठे पाईप काढायचे वरती, ते काढून ठेवले का, कारण त्यांचं खालचं स्टॉक सगळं लावून झालं आहे. आता गाडीत काही मोठे काही मिक्सअप भरायचे, ते आता काढून ठेवले का गाडी आल्यावर लगेच टपकान भरून गोइंग टू साईड. तर आता गाडी आलेली आहे. तर काही पाईप ट्रॅक्टरने भरावं लागतील, कारण 2.5 जास्त आहे. तर ते वरची थप्पी ना 4 जण आहे. तर आता इथं मी भरूनच घेतो आता ही थांबून, कारण वरती चढावं लागेल. ट्रॅक्टर मीच चालवतो आता, मलाच चालवावं लागणार आहे. कारण मी यांच्याकडे ट्रॅक्टर सोडून तसं तर जेवायला जाणार होतो, पण जड पाईप असल्यामुळे मला थांबून ट्रॅक्टर मलाच चालवावं लागेल. तर काही नाही, आज थोडं 1 तास इकडं तिकडं पण गाडी भरूनच घेतो आता. अय चढणार तुझ्याकडून, चढणार तुझ्याकडून. लुटून घ्यावं लागेल. असं थोडी नाडा लावून चालता येईल. पाईप वर तांदूळ एक चला 12 आहे 12. घ्या सगळे. गाडी भरायची आम्हाला. 2-5 मिनटं नाही लागणार. आता नाही आहे कोणी, करावं लागतं. आम्ही करू तुमच्यासाठी तर जीव हाजी देईन तुम्ही. हा नको ते पुढचं नको चावळू. हे फक्त पाईप भरून दे. तुमच्यासाठी तर जीव हाजी देईन.
जंगली असलं काय दोरीन काय दारीची गरज नाही पडत. जंगलीच कापी परफेक्ट दिला रोल्या खाली घालून. काढता येईल. आता मी इथं ट्रॅक्टर आणला होता दोरी लावून भरायला, पण काय नाही, जंगले असला का मग काय कोणत्याच गोष्टीची गरज नाही पडत. त्याला म्हटलं तो नाडा घेऊन ये, बोलला मीच येतो काय नाड्याची गरज आहे. तो आला का सब काम मुश्किल काम हल कर देता है. राजे, थांबा ना. पैसे तुमच्या साईडनं. उचला. फ्रॉम ऊपर आणि इस कंट्री अंदर सुल नगर सुल इज लेबर एंड गो टू डायरेक्ट पाइपलाइन इज गाड़ी मालेगांव. हम ना हो मालेगांव ना. दिस इज द गो टू याव लाव. काय 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 गोटो गो इज पाइप एंड ऊपर. टाइमपास चालू आहे यांचा. अजून पेवरची गाडी भरायची. दिस इज द पेवर नो कंपल्सरी इज पाइप द लेवल. लॉट शेट चला गॉगल द्या इकडे. मला भेटत नाही परत. कोणी घेतला का? आजच्या दिवसावर नाही द्या पटकन. आजच्या दिवसावर दादा तो गॉगल घ्या. नवा गॉगल आहे. तुम्हाला द्या. नवा गॉगल तुम्हाला. हा. काय मी काय गॉगल काय वाटायला घेतो का रे? तुमचा घालन. ओय, माझा मालक मा प्रश्न आहे. आद्या नेला तो. हा मग मागा हा घ्या हो. असं आहे का? गॉगल सोडून काही मागा, गॉगल भेटणार नाही. 500 रुपये दे. 500 दे. दादा गॉगल दे. 500 दे. गॉगल घ्या. तुम्ही घ्या. गॉगल भेटणार नाही. चाल तिकडे. 500 दे. तू 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 बघ ते काय करत आहे. 500 दे नाही तर गॉगल घे. अपना बाकड़े का फैलाया था बल्ली और लोडिंग किया था 20 शीश. कलर मैंने नहीं दिया. कलर नाही देता ना. हाँ 20 शीश है. तर आता ऑफिसचं कामं आवरले, पेमेंट आणि ते सगळं आवरलं. आणि आज 5:30 वाजले जेवण करायला. म्हणजे हे दुपारचं जेवण असतं माझं. आज 5:30 वाजले. नुसतं कामं चालू होते इकडं तिकडं. गाड्या ये हे कर ते कर सगळं. चला भूक तर खूप लागली होती. भूक लागली का डोकं जाम दुखतं. अजून तर काही दुखलं नाही योगाने. बरं झालं. तर मस्त आता मेथीची भाजी भाकर खाऊन घेतो मस्तपैकी. आणि आता काही नाही, आता हेच लास्ट मिल. नंतर रात्री दूध पियेगा मी. काजू कतली आली. काजू कतली कुठे आली कुठे आली काजू कतली मामा काजू कुठे? कतली. प्रथम मामा हो हो. शमू दादा काय म्हणतो? प्रथम मामा कुठे आहे? प्रथम मामा कुठे आहे? प्रथम मामा. तू पण प्रथम मामा म्हणशील. हं? काजू कतली का? पाहू राहिले फक्त. अरे भारी भारी. बाबा कुठे बाबा? मामा बाबा कोण आहे? कोण आहे? भारी टोपी घातली मस्त. बोट तर बघ कशी गेली. हाड हाड हाड. स्वामी नाही का? आरू म्हणतात तुला. आरू आडू आडू डू 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 आडू डू डू डू. छान छान खेळत. हळूच गेले का? हळूच गेले का? हळूच गेले का? हळूच गेले का? बरं, आपण खेळू. आडू हे आडू शेवटी आडू डू 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 प्रेम तू तिथून उठ तुझ्याकडे. आडू डू 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 आडू डू 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 आडू डू 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 आडू डू 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 डू. प्रथम मामा प्रेम मामा कुठे? आयच्या. तर चला आता मी चाललो आहे टर्फवर. ॲक्च्युली टर्फ प्रीमियर लीग एक ते पप्पांचे मित्र आणि किशोर माही त्यांच्याच मुलांनी ते आयोजित केलं आहे सगळं. तर तो बोलला तुमची एक टीम देऊन टाकत. आपली जलराम सिमेंट प्रोडक्ट्स नावाने एक टीम ऑलरेडी आपण सांगितली त्याला. तर आज आयकॉन सिलेक्शन आहे तिथं जाऊन. तर चला बघूया जाऊन आता. हो तसं टर्फवर मी तर पप्पांना नाही म्हटलो होतो, कारण टर्फ हा गेम मला आवडत पण नाही, सूट पण होत नाही. पण पप्पा बोलले ठीक आहे चल टीम देऊन टाक, खेळून घे. ठीक आहे चला आता. पापाने बोला करणे का तो करणे का. ठीक आहे चलो. तर चला आता आलो इथं टर्फवर. तर हे बघा या टर्फवर मॅचेस होणार आहे हे सगळं. तर आता काही टीम ओनर आले, काही आयकॉन आले, काही यायचे बाकी. ते आले का लगेच चालू होईल आयकॉन सिलेक्शन. मला तर जास्त काही माहिती नाही. सुमितलाच म्हटलं तू काय असेल ते बघून घे. तर बघू आता कसं काय होतं. ऑप्शन राहील परत नंतर.
होणार आहे का हा होणार आहे भाऊ तेच म्हणा आता. अरे ती वरची कार चांगली निघाली नाही कॅमेरा घे थांबा 1 मिनिट थांबा 1 मिनिट थांबा गुड्डू दानेश काय नाव याचं अक्षय मुंडे अरे तुषार रे प्रथमेश गायकवाड हर्षल मुंडे संकेत कानापुरे इकडे इकडे तर चला आता आलोय घरी आणि हे सिलेक्शन झालं आयकॉन्सचं. टी शर्ट कलरचं पण सिलेक्शन झालं, ते सगळं चिठ्ठीवरच झालं. तर चिठ्ठीत मला स्काय ब्ल्यू कलर आला, जो की मला ॲक्च्युली ब्ल्यूच पाहिजे होता, जो लकीली स्काय ब्ल्यू पण आला. रेड किंवा ब्ल्यू कोणताही, पण ब्ल्यू आला छान. तर 25 तारखेला ऑप्शन पण आहे, म्हणजे हा जो संडे येतो आहे ना तेव्हा. तर आयकॉन पण छान भेटला मला. तर चला आयकॉन पण प्रथमेशच आहे, प्रथमेश गायकवाड. तो प्रथमेश, मी प्रथमेश. चला 25 तारखेला ऑप्शन आहे, बघूयात काय आहे काय नाही कसं. आता मजा येईल. आणि 6 आणि 7 फेब्रुवारीला त्या मॅचेस आहे. तर चला आजचा दिवस खूप छान होता. आजचा दिवस इथंच एंड करू आपण. आता वाजले 9. मम्मी आणि प्रेम ते बाहेर गेले, आज काहीतरी ते कार्यक्रम होता, तर तिकडं जेवण सगळं. तर ते गेले, आता ते येतील थोड्या वेळात. बाकी सगळं ओके में थैंक यू. आज का दिन बढ़िया था. मंगलवार थोड़ा हिक्टिक रहता ही है, तो थोड़ा हिक्टिक था ही, कोई दिक्कत नहीं. कभी ऐसा कभी वैसा. तो चलो आज के ब्लॉग को करते हैं यहीं पर एंड. पसंद आया तो लाइक करो, शेयर करो, सब्सक्राइब करो. सब्सक्राइब करो, लाइक करो और शेयर भी करो. तो चलो टाटा बाय बाय, मिलते हैं कल.